आलात नात येऊ का विचारताय? शिष्टाचार गुरुजी, शिष्टाचार. शिष्टाचार गुरुजी, शिष्टाचार. आई म्हणते एकदा नियम मोडला तरी चालेल, पण शिष्टाचार हा पाळावाच. माझी काही चुकले का गुरुजी? तू कसा चुकणार? खरं म्हणजे मीच चुकलो. गुरुजी तुम्हीच तर सांगितलं होतं ना की वर्गात येताना मी आत येऊ का असं विचारावं म्हणून. उगीच वाद घालायची सवय आहे तुला. आधी वर्गात यायचं, मग आत येऊ का विचारायचं, मग वाद घालायचा. अरे मोठ्या व्यक्तींशी कसं बोलावं कधी शिकाल? तुम्ही मोठा व्यक्ती झाल्यावर. आणि मोठा केव्हा होणार? तुम्ही मोठे झाल्यावर. अरे रवींद्र, तुझ्या आईने हात जोडून कमरेत वाकवून गयावया केल्या तेव्हा कुठे या शाळेत तुला प्रवेश मिळाला? नाहीतर बसला असता कोणा कोपऱ्यात. असं कमरेत वाकून हात जोडून गयावया. हो गयावया. मला नाही वाटत, एकदा करून दाखवा बरं. असं छान गुरुजी, तुम्ही पिठी छान. चुप मूर्खा, तुला काय खोटं वाटतंय का? तर खाली बस, पुस्तक उघड. सीमा, तू का बरं आली नव्हतीस का शाळेत? गुरुजी मला सर्दी झाली होती, नाकातून सतत चिकट रव्या बाहेर पडत होतं. त्या चिकट रव्याला शेंबड म्हणतात, शेंबडे. आणि त्याला विज्ञानाच्या भाषेत श्लेष्मा म्हणतात, श्लेष्मा. वा छान. आता ते सीमा ते रुमाल काढ आणि नाक पुसून घे. तुझ्या नाकातून एक चिकट रव्या दिसते आवाज. सुरेंद्रा, बोला गुरुजी. निबंध आणलास का? कोणता गुरुजी? अरे माझा आवडता प्राणी मांजर. गुरुजी चुप बसा. काय म्याव म्याव लावलंय? काय मांजर पोळाय का? गुरुजी मला कोणताच प्राणी आवडत नाही, त्यात मांजर मुळीच नाही, तर मी निबंध कसा लिहिणार? अरे गदड्या, पुढच्या महिन्यात परीक्षा आहे ना, ठाऊक आहे ना तुला? परीक्षेत हेच लिहिणार का तू? हो, पण परीक्षा? हो परीक्षा. गुरुजी सरकारने परीक्षा पद्धतच बंद केली म्हणे. परीक्षेमुळे आम्हा मुलांवर ताण येतो म्हणे. तुमच्यावर कसला ताण येतोय? खरं म्हणजे तुमच्यामुळेच आमच्यावर ताण येतोय. ताण येतोय? हो ताण येतोय. ये दौड़ धूप भरी जिंदगी आहे, थकना मना आहे. गुरुजी तुम्ही डाबर कंपनीचा च्यवनप्राश खात जा. सुरेंद्रा, टीव्ही फार बघतोस, जाहिरातीतले डायलॉग नको मारू शिकते. आणि काय रे, त्या दिवशी इतिहासाच्या पेपर मध्ये काय लिहिलंस तू? बाजीराव पेशव्यांबद्दल माहिती लिहायची होतीस ना? आणि पठ्ठ्या, तुने मस्तानी बद्दल माहिती लिहिली होय रे? काय सुंदर होती. कोण मस्तानी? नाही, दीपिका पादुकोण. काय खरं नाही रे देवेंद्रा, काय खरं नाही. बस खाली. देवेंद्रा. काय गुरुजी? अरे शाहिस्त खान, अफजल खान यांच्या विषयी माहिती लिहायची होती ना, आणली का लिहून? काय गुरुजी, कशाला ते खान आठवण करता डोक्याला ताण ठेवून? माहिती सांगू का? ते अभ्यासाचं सोडून नौकीपणा नको देवेंद्रा. किरण तो शाहरुख खान असं बोलतो गुरुजी. आणि सलमान खान मस्त मस्त दोने मेरे दिल का लगे तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का बंद दबंग 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 दबंग. चुप बंद. टीव्ही आणि मोबाईलचे दुष्परिणाम. सारे कसे एडागत परळतात. जत्रा आली शाळेतून गायब. सणासुदीचा दिवस आला की शाळेला दांडी. आणि तुमचं ते गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव आलं की शाळेवरच गंडांतर. तर सांग बरं रवींद्रा, गणेशोत्सव कधी साजरी करतात रे? भरपूर वर्गणी जमा झाली की. आणि हो गुरुजी आणि हो गुरुजी, ते मागच्या वर्षीची 51 रुपये वर्गणी अजूनपर्यंत दिली नाही तुला. गुरुजीने 51 रुपये
होय तेवढं बरं लक्षात राहते रे रव्या. आणि काय रे त्या दिवशी गुरुजीच्या विज्ञानाच्या गुरुजींना काय म्हणालास तू? आम्हाला कठीण गणिते घालता आणि तुम्हाला तरी येते का म्हणून. आता तू सांग 1.25 लिटर दूध जर 5 मुलांना सारखे वाटायचे असतील तर कसे वाटशील? त्यात काय डोके चालवायचे गुरुजी, कमी पडले की सरळ पाणी घालून द्यायचे. काय खरं नाही रे, काय खरं नाही. तुझ्या पुढं आता तेवढं डोकं तेवढं टेकवायचं शिल्लक राहिलं रे. बस आता पाडे तरी येतात का? आणि हो बेचा पाडा पाठ करायला सांगितला होतास ना, केला का पाठ? मी केला गुरुजी. तू देवेंद्र विश्वास बसत नाही तर म्हणून दाखवू गुरुजी. चल म्हण बरं. चला मित्रांनो, चला रे. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझे अंबे करुणी प्रारंभे. डपावर थापतून पुण्याता, डपावर थापतून पुण्याता. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. बेच्या पाड्याचे गात गुणगान जी 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 जी. बेच्या पाड्याचे गात गुणगान जी 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 जी. बे एक बे बे दोन्ही चार, बे एक बे बे दोन्ही चार. बेत्री कसान बे चोकाट, बेत्री कसान बे चोकाट. आठाचा झाला की हो माठ, माठाला काढला की हो काठ. रजी जी 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 जी. आठाचा झाला की हो माठ, माठाला काढला की हो काठ. रजी जी 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 जी. बे 15 बेस के 12, बे 15 बेस के 12. बे 7 14 बे 8 16, बे 7 14 बे 8 16. 16चा केला की हो बोळा, सांब सदाशिव बोळा. जी 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 जी. 16चा केला की हो बोळा, सांब सदाशिव बोळा. जी 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 जी. बे 9 18 बे 10 20, बे 9 18 बे 10 20. 20चा काढला किसून किसून किस, किसाचा घेऊन हो किस. जी 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 जी. खाऊया गोड किसमिस. जी 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 जी. छे छे छे, काही खरं नाही रे देवेंद्र, काही खरं नाही. बस 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 बस. आम्ही म्हणतो गुरुजी. नाही नका नका बस बस. म्हणा 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 माय मावलं नो लढू नका म्हणा म्हणा. आले गुरुजीच्या मना, मने मना हो बेचा फाडा. तर एका मंडळी नो बेच्या पाड्याचा काढा. झोबाळा झोरे झो. तर एका मंडळी नो बेच्या पाड्याचा काढा. झोबाळा झोरे झो. बेक बे बेदोरी चार, बेत्री कसा हा बेचो काट. झोबाळा झोरे झो. बेत्री कसा हा बेचो काट. झोबाळा झोरे झो. बाळाच्या अंगाला येतो पाड्याचा वास. झोबाळा झोरे झो. बाळाच्या अंगाला येतो पाड्याचा वास. झोबाळा झोरे झो. बे 7 14 बे 8 16, बे 9 बे 18 बे 10 20. झोबाळा झोरे झो. बे 9 बे 18 बे 10 20. झोबाळा झोरे झो. बाळाच्या अंगाला येतो पाड्याचा वास. झोबाळा झोरे झो. बाळाच्या अंगाला येतो पाड्याचा वास. झोबाळा झोरे झो. छे 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 छे. बसा बसा. कसं म्हणलं गुरुजी? छान छान छान. धन्यवाद गुरुजी. चला पाडे तर पाठ आहे. आता तुम्ही एक गोष्ट सांगा. तू सांग देवेंद्रा, तुम्ही पाडे तर पाठ केले पण रवींद्रा, रवींद्रा कोण मी? हो हो तूच. दुसरा कोणी रवींद्र आहे का वर्गात? आणि हो रे, त्या दिवशी विज्ञानाच्या पेपरामध्ये काय लिहिलंस तू? खाल्लेले अन्न कसे पचवायचे याचे उत्तर काय लिहिलेस नाही? काय हो गुरुजी, काय ते अन्न पचवायचे, कशाला पचवायचे, काहून पचवायचे,
कोण पचवायचे त्यापेक्षा सरळ सरळ पचवलेले जन्न खायचे. काही खरं नाही रे रवींद्र, काही खरं नाही. तुझ्यासारखे वैज्ञानिक जर तयार झाले तर हा देश नक्की महासत्ता बनेल रे रवींद्र. आणि हो, सरकारनं परीक्षा बंद केली म्हणून कोणी सांगितलंच तुम्हाला? त्यात काय सांगायचे गुरुजी, पेपर मध्ये लिहून आलं होतं. अरे सरकार म्हणजे काय हे तरी ठाऊक आहे का तुला? हो हो सांगू. सांग बरं. गुरुजीला इंग्रजीत काय म्हणतात? सर. गुरुजी तुमच्याजवळ कार आहे का? हो आहे ना कार. बरे मग जे सरकार घेऊन फिरतात त्यांना सरकार म्हणतात. तू ग्रेट आहेस रे सुरेंद्र. तुझ्या बापाला तुझ्या हुशारीबद्दल नक्की सांगेन मी. गुरुजी रागावू नका, पण आम्हाला भूगोल विषय खूप आवडतोय. फटाफट उत्तर सांगतो. फटाफट. असे होय. बरं सांगा भाऊ, 40 गाव कुठे आहे? मी सांगतो गुरुजी. मी सांगतो. चूप बसावे सगळे. या प्रश्नाचं उत्तर तर मीच सांगणार. तुला सांगून ठेव तरी रे, माय मागं लागू नको. अरे झाले का? विरे तुला सांगून ठेवतो, मायाशी पंगा घेऊ नको, नाहीतर एका भुकीत नाकात पाडतो. अरे झाले का तुमचे पाडापाडीच्या बाता? गुरुजी हे रीना मला रीना म्हणते ना. मग आहेच असतो रीने. रीनबा सारखी नाही फसफसते. तुम्ही राहून द्या. सुरेंद्र तू सांग. प्रश्न काय होता गुरुजी? या एवढं रामायण घडलं आणि सीतारामाची कोण? गुरुजी तू वर्गामध्ये झोपला होता. तू बाहेर भेट देव्या, तू तंगडीच मोडतो. तू बाहेर भेट फक्त. यायचं राहू द्या, मीच सांगतो गुरुजी. हा सांग रवींद्र सांग. एकटूच गुणी बाळ आहे रे वर्गात. 40 गाव कुठे असा प्रश्न होता ना गुरुजी? हो सांग. सांगू ना खरंच? अरे हो. खरंच? अरे हो. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 आणि पुढचं गाव 40 गाव. काही खरं नाही रे रवींद्र, काही खरं नाही. मी सांगतो गुरुजी, मला येते. सांग बरं. 39 आणि हो 39च्या आधी 40 नाही येत, 41च्या आधी 40 येते. तुम्हाला नैसर्गिक आपत्तीबद्दल सांगितले होतेच ना? अरे नैसर्गिक आपत्ती म्हणजेच नॅचरल डिझास्टर. अरे म्हणजे भूकंप आला. अरे टेबल खाली का गेलास? तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर या गुरुजी, नाही तर फुकट जीवाशी जाचाल. भूकंप आला म्हणजे भूकंप. अरे भूकंप नाही आला. आणि भूकंप आला ना, तुम्ही जे कृती केलीस ना तीच करायची. आता या बाहेर बघू. आम्हाला वाटलं खरं भूकंप आला. अरे भूकंप, नदीला पूर येणे म्हणजेच नैसर्गिक आपत्ती. नदीला पूर येतो अशा वेळेस उंचावर जावे. आणि हो पोहणं जरूर आलं पाहिजे. संकटात जीव वाचतो. गुरुजी माझ्या बापाने लय मस्त पोहणाय. असं मस्त पोहणाय. असं मस्त पोहणाय. असं मस्त पोहणाय. बोललं बे मग आपण का असं मस्त पावलं, असं मस्त पावलं, असं मस्त पावलं. असं म्हणजे कसं बे? गुरुजी माझा बाप असा पोहतो. असा पोहतो. असा पोहतो. अरे ऐकून तर घे. एकदा माझ्या बापानं नदीत उडी मारली. असा खाली गेला. असा खाली गेला. असा खाली गेला. अबे असा खाली गेला की एका घंट्यानंच वरता आला. मग एका घंट्यानं. तू चुप बसतीने करतोस काय तू?
आज पाहतोच काय करते ही टवळी फटाक भावली तुमची राहू दे माझ्या काही तिच्या वाट्यात जातो. अरे झाले का भांडण तुमचे? पहा ना गुरुजी येऊन जाऊन नीरा दातात पाडायची धमकी देते. शाळा सोडू दे शाळा सोडू दे तू. अरे सुरेंद्र हे तर काहीच नाही बे. या बाप तर एका घंट्यानंच बाहेर आला. माया बाप त्या बापापेक्षा पट्टीत पावणारा. एकदा नाही का ते ना नदी तुडीत टाकली. काय झालं काय झालं ऐक त्यांना नदी तुडीत टाकली. एकदा त्यांना नदी तुडीत टाकली. त्यांना नदी तुडीत टाकली की वारच आला नाही बाहेरच आला नाही. अरे काय झालं? काय झाले अबे तुझ्या बाप मेला म्हणते. खाल पाणी हो मेला नाही ते. मग काय झालं सांगू सांग. पोहत 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 गुरुजी नदी समुद्राला भेटते ना. हो हो नदीतून पोहत पोहत 2 दिवसाला समुद्रातूनच निघाला. अरे बापरे. काहीच नाही बे. येतं काहीच नाही बे. मा बापाने टाकली एक दिवस पुरा तुडी डायरेक्ट 4 दिवसानं बाहेर. अरे बापरे. तुम्ही म्हणसाल कसे 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 नदीतून पाण्याच्या टाकीत. पाण्याच्या टाकीतून पाईपलाईन पाईपलाईन मधून नळाच्या पाईपा. नळाच्या पाईपातून नळाच्या टोटे. नळाच्या टोटीतून बाटली. मग त्या बाबाचे कपडे ओले झाले असेल ना. यालाच म्हणतात पालत्या घागरीवर पाणी. बंद करा तुमचं हे नदी पुराण. गुरुजी हे तर काहीच नाही. माया बाप पोहायला गेला होता ना. माया बाप पोहायला गेला होता ना. तो 1 वर्षानं झाला. हो वा मग त्या बापांना पाण्यात घर बांधलं होतं का. रिने तू मध्ये मध्ये बोलू नको. तू जास्त करू नको. रिने चुप बस. सुधीरा तू सांग बरं तुला काय झालं. मग माई माय बाजारात गेलती मच्छी बाजारात. त्या भोयानं जशी मच्छी कापली जशी मासोळी कापली जशी मासोळी कापली तिच्या पोटातून माया बाप बाहेर आला. मग त्या मासोळीचा जीव वाचला असेल की नाही. यालाच म्हणतात आड्यातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार. गुरुजी तुम्हाला येत असेल ना पोहणं. आता बघा अशा मिठू पाडतो याची तातकडीत बसून. नाही मला नव्हते पण मात्र माझ्या आजोबाला येत होतं. ते पण असे तुम्ही म्हणसाल कसे कसे. एकदा की नाही समुद्रात उडी खाल्ली पण आजोबांनी आणि डायरेक्ट 13 वर्षानच होऊन आलं. अरे बापरे. कुठून समुद्रातून. नाही स्वर्गातून. काय म्हणाले ते म्हणाले 13 वर्ष झाले स्वर्गात आहो आणखी नाही आत्म्याला शांती नाही. आता तरी तेरवी करा श्राद्ध घाला म्हणी. मग केव्हा करते गुरुजी आजोबाची तेरवी. आम्ही येतो तेरवीला. कढी भजे 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 भजी गुलाबजामुन वांग्याची भाजी. हो या हाताळायला. चुप करा. मगांपासून त्या नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली वायफळची बडबड चालू होती तुमची. एवढा महत्वाचा विषय नॅचरल डिझास्टर. आता मला एक गोष्ट सांगा. मी प्रश्नाचं उत्तर द्या. जर शालेय परिसराच्या मैदानामध्ये आतंकवाद्यांनी बॉम्ब जर ठेवला पिशवीमध्ये तर तुम्ही काय करसाल. मी सांगतो गुरुजी. सांग बरं. खरंच सांगू गुरुजी. हो खरंच हो सांगू का. हो काही नाही थोड्या वेळ वाट पाहिन कोण नेते का म्हणून कोणी पिशवी नाहीच नेली तर त्या स्टाफ रूम मध्ये आणून ठेवी. सिंपल. अरे मूर्ख हो त्यामध्ये बॉम्ब आहे आणि ते तुम्ही स्टाफ रूम मध्ये आणून ठेवसाल. तुम्हीच तर सांगितलं
होता गुरुजी? कोण मी? हो तुम्ही. हो की मैदानात एखादी बेवारस वस्तू दिसली तर स्टाफ रूम मध्ये आणून जमा करायची. छे 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 छे, हे नॅचरल डिझास्टर नव्हे, हे नेशन डिझास्टर स्क्वॉड आहात तुम्ही. नेशन डिझास्टर स्क्वॉड. असे जर तुम्ही प्रश्नात उत्तर लिहिले तर नक्कीच तुमच्या पेपरात भोपळा तुमचा पक्काच. गुरुजी वाईट काय वाटून घेता? आईनं भाज्याचे भाव किती वाढलेत, आईनं आज घरी भोपळ्याचे बोंड केलेत. मी आणि ना तुमच्यासाठी गुरुजी. बोंड 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 केलं बोंड. टन 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 टन. शाळा सुटली, पाटी फुटली, आई बाबा मध्ये भूक लागली, शाळा सुटली, पाटी फुटली. आई मध्ये भूक लागली.